पुढच्या बातम्यांकडे वळूयात। मुंबईसह उपनगरमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। दादर वांद्र्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। वरळी नाका परिसरामध्ये पाणी साचल्याचा प्रकार घडलाय। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून या पावसाची प्रतीक्षा होती आणि आता मुंबई, ठाण्याला येलो अलर्ट मिळालेला आहे। आणि आज पहाटेपासूनच जर पाहायला गेलं तर मुंबई, नवी मुंबई या भागामध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावलेली आहे। त्याच्यामुळे साहजिकच नागरिकांना उकाड्यापासून बराचसा दिलासा मिळणार आहे। मुंबई, ठाण्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर पावसाच्या सरी कोसळतायत। काही ठिकाणी सखल भागांमध्ये काहीसं पाणी साचल्याचा प्रकार देखील घडलेला आहे। दादर, वांद्र्यासह अनेक भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून या पावसाची प्रतीक्षा मुंबईकर जे आहेत ते करत होते। जून महिना अर्धा गेलेला आहे। पावसाची प्रतीक्षेमध्ये मुंबईकर होते। उकाड्यापासून अक्षरशः हैराण झालेले होते आणि आता या पावसाच्या सरी कोसळल्यानंतर काहीसा मुंबईकरांना उकाड्यापासून नक्कीच दिलासा मिळालेला आहे। मुंबई आणि ठाण्याला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे। इकडे मुंबईच्या वांद्र्यामध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। विजांच्या गडगडाटासह पहाटेपासूनच अनेक ठिकाणी, अनेक भागांमध्ये या पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांची आणि अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। मुंबई आणि ठाण्यामध्ये आज येलो अलर्ट पावसाचा आहे। त्याच्यामुळे एक शक्यता वर्तवली जाते, एक आशा आहे की आज संपूर्ण दिवसभर मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या सरी कोसळतील। इकडे वांद्रे वरळी सी लिंकवर पावसाला सुरुवात झालेली आहे। आज जर आपण पाहिलं तर मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांना पावसानं अक्षरशः व्यापून टाकलेला आहे। समुद्राला आलेलं उधाण आणि त्याच्यामध्ये या वांद्रे वरळी सी लिंकवर पावसाची हजेरी, त्याच्यामुळे उकाड्यापासून चांगलाच दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे। वांद्रे वरळी सी लिंकवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। दृश्यमानतेवर परिणाम झालेला आहे, मात्र दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे। वाहन चालकांना आवाहन केलं जातं की गाड्या जरा जपून चालवा। इकडे मुंबईमध्ये वरळी नाका परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सकल भागांमध्ये दरवेळेला पाणी साचण्याचे प्रकार काहीसे घडत असतात आणि यावेळेला वरळी नाका परिसरामध्ये हेच दृश्य जे आहे ते पाहायला मिळतंय। आज या मान्सूनचा पहिला पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि असं असताना मुंबईमधल्या नाले सफाईचा दावा यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। लेफ्ट